नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अलीकडच्या काळामध्ये शेतीवर अवलंबून असणारा बळीराजा निसर्गाच्या लहरीपणामुळे अपेक्षेप्रमाणे शेतीमधून उत्पादन करण्यामध्ये अयशस्वी ठरत आहेत. अशातच मोठ्या प्रमाणामध्ये पशुपालक आणि शेतकरी हे मिळून शेती आणि पशूंचा व्यवसाय करताना दिसत आहेत. शेतीला नेहमीच पशुपालनाची जोड ही राहिलेली आहे आणि जेव्हा जेव्हा शेतकरी बांधव हे पशुपालनाशी संबंधित व्यवसाय करतात त्यावेळेस त्यांना त्यामधून एक शाश्वत उत्पन्न आणि रोजगाराची निर्मिती होताना दिसत असते. पशुपालनाचा जेव्हा आपण उल्लेख करतो त्यामध्ये प्रामुख्याने शेतकरी बांधव दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि शेळीपालनासारखे व्यवसाय करत असतात. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेळीपालनाचा व्यवसाय हा प्रचलित आहे आणि शेळीपालन हा असा एक व्यवसाय आहे की ज्यामध्ये कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन हे आपल्या पशुपालकांना घेता येणे शक्य आहे. असाच एक विषय या ठिकाणी आज आपण चर्चेला घेतलेला आहे की शेळीपालन करत असताना त्यामध्ये कोणकोणत्या बाबी महत्त्वाच्या आहे आणि प्रामुख्याने शेळीपालनामध्ये करडांचं जे व्यवस्थापन आहे आणि करडांचं व्यवस्थापन करत असताना निश्चितच त्यामध्ये आहाराचं विशेष असं महत्त्व आहे. तर आज आपण आपल्या या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर अतुल ढोक सर, सहाय्यक प्राध्यापक, नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय नागपूर. या ठिकाणी सरांना आपण आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार सर. नमस्कार. आजचा या ठिकाणी चर्चेचा विषय की करडांचं आहार व्यवस्थापन आपल्याला कशा प्रकारे करता येईल शेळीपालन व्यवसायामध्ये. तर सुरुवातीलाच मी या ठिकाणी सर आपल्याला विचारू इच्छितो की शेळीपालन हा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये प्रचलित आहे आणि शेळीपालन पशुपालक मोठ्या प्रमाणात करत आहेत. तर शेळीपालन करत असताना सध्या ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती आहे याविषयी आमच्या पशुपालकांना काय सांगाल सर? नक्कीच. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. जसं आता शेळीपालन आपण बघतो की भारतामध्ये शेळीपालन फार महत्त्वाचा व्यवसाय आहे आणि सर्वात जास्त शेळ्या या भारतामध्ये साधारणतः 148 दशलक्ष शेळ्या आपल्या भारतामध्ये आढळतात. आणि आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घरी किंवा प्रत्येक दुसऱ्या घरी आपल्याला शेळी आढळते. मग कोणाकडे 2 शेळ्या असेल, 4 शेळ्या असेल किंवा 1 शेळी असेल. परंतु हे पारंपरिक शेळीपालन आपण बघतो आणि पुरातन काळापासून आपण ते बघत आलो आहे. तर त्याच्यामध्ये होतं असं की सगळ्या ज्या गावातल्या शेळ्या आहे त्या सर्व शेळ्यासोबत चरायला गावातील चराऊ कुरण असेल किंवा रान असेल त्या ठिकाणी जातात आणि दिवसभर त्या ठिकाणी चरतात आणि संध्याकाळी घरी परत येतात. तर असं हे एक पारंपरिक शेळीपालन आपण ग्रामीण भागात बघत असतो. तर त्याच्यामध्ये होतं असं की साधारणतः 1.5-2 वर्ष ही शेळी अशी चराऊ कुरणावर जगत असते आणि जेव्हा केव्हा पशुपालकाला किंवा शेतकऱ्याला त्या शेळीची गरज असेल त्यावेळेस किंवा पैशाची चंचन असेल त्यावेळेस शेळी साहजिकच बाजारामध्ये विकल्या जाते आणि अशा प्रकारे हे शेळीपालन आपण ग्रामीण भागात बघत असतो. तर याला आपण पारंपरिक शेळीपालन असं संबोधतो. परंतु अशा शेळीपालनामुळे शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती म्हणा किंवा व्यावसायिक दृष्टिकोन या शेळीपालनामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. अच्छा, तर शेळीपालन हा जो व्यवसाय आहे सर, याच्यामध्ये आपल्याला अपेक्षित आहे की शेतकरी बांधवांनी, पशुपालकांनी शेळीपालन हा व्यवसाय शास्त्रीय पद्धतीने केला पाहिजे. तर शास्त्रीय पद्धतीनं करत असताना यामध्ये आपण जर त्यांना मार्गदर्शन करायचं असेल तर महत्त्वाच्या बाबी काय, कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी ठरू शकतात आणि यावरती आपण काय मार्गदर्शन कराल आमच्या पशुपालकांना? मी असं म्हणेल की पारंपरिक शेळीपालन न करता त्याला थोडंसं व्यावसायिक स्वरूप जर आपण दिलं, त्याच्यात व्यावसायिक दृष्टिकोन जर आपण ठेवला तर नक्कीच शेळीपालन जे आहे ते किफायतशीर ठरेल. मग हे 1.5-2 वर्ष आपण रान किंवा चराऊ कुरणावर शेळी न ठेवता
आपण एक ठराविक काळासाठी त्या शेळीचं नियोजन करावं आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त वजन वाढ कशी मिळेल आणि पर्यायाने शेळी जी आहे ती जास्ती भावामध्ये कशी विकल्या जाईल आणि पर्यायाने जास्ती नफा कसा होईल, तर या बाबीने आपण विचार करायला हवा आणि हा दृष्टिकोन शेळीपालनामध्ये आपण ठेवायला हवा. तर याला आपण व्यावसायिक शेळीपालन म्हणतो. व्यावसायिक शेळीपालन करत असताना दोन महत्त्वाच्या प्रमुख बाबी आहे ज्याच्यावर हे व्यावसायिक शेळीपालन अवलंबून असतं. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक PPR नावाचा जो आजार आहे, ज्याला आपण आपण कोरोना अनुभवलेला आहे. तर शेळीचाच एक कोरोना सारखा तो एक आजार आहे ज्याच्याने एका शेळीपासून दुसऱ्या शेळीला त्या रोगाची लागण होते आणि हा विषाणूजन्य रोग आहे. तर याच्यामध्ये शेळ्या दगावतात. तर याचं लसीकरण योग्य रीतीने होणं फार आवश्यक आहे. तर हा एक महत्त्वाचा व्यावसायिक शेळीपालनातला एक कणा आहे. आणि दुसरा म्हणजे करडांचं संगोपन आणि करडांचा आहार. साधारणतः आपण बघतो की करडाची मरतूक ही जास्त प्रमाणात शेळ्यांमध्ये आढळून येते आणि याच्यामुळे हा जो शेळीपालन जो व्यवसाय आहे तो पाहिजे त्या प्रमाणात फुलला नाही. तर या बाबतीत थोडंसं चौकस असणं पशुपालकास किंवा शेळीपालकास आवश्यक आहे. आणि ह्या अगदी साधारण छोट्या बाबी आहेत. फक्त एक त्या अनुषंगाने शास्त्रीय ज्ञान आपल्या जर पशुपालकांना देता आलं किंवा शेळीपालकांना देता आलं तर नक्कीच हा व्यवसाय किफायतशीर होईल. सर, आपण या ठिकाणी उल्लेख केला की व्यावसायिक शेळीपालन यामध्ये करडांच्या आहाराचं व्यवस्थापन आहे, त्याचबरोबर त्यांचं आरोग्याचं व्यवस्थापन. तर आरोग्याचं व्यवस्थापन करत असताना आपण या ठिकाणी सांगितलं की PPR सारखे जे आजार आहे ते फार मोठ्या प्रमाणात शेळ्यांमध्ये होताना दिसतात. तर लसीकरण करत असताना समजा शेळ्यांमध्ये आपल्याला लसीकरण करायचं आहे तर असे कोणकोणते आजार आहे की ज्याच्यावरती आपण लसीकरण करू शकतो, असा एक माझा हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न की आपण नेहमी पशुपालनामध्ये 75% जास्त खर्च हा खाद्य व्यवस्थापनावर होतो. तर तो 75% खर्च म्हणजे कशा प्रकारे खाद्य व्यवस्थापनावर होतो याविषयी आपल्याला काय सांगता येईल सर? नक्कीच. जसं आता मी PPR सांगितलं तुम्हाला, PPR नावाचा जो आजार आहे त्याचं लसीकरण आपण लगतच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून करून घ्यावं आणि तज्ज्ञ पशुवैद्यकाकडनं ते करून घ्यावं. याच्यासोबतच शेळीपालनामध्ये अजून एक ETT नावाचा एक आजार आहे ज्याला आपण एंटेरोटॉक्सिया म्हणतो, पोटाचे विकार त्याच्याने होतात. तर त्याच्यावर सुद्धा लसीकरण करून घेणं आवश्यक आहे. तर हे दोन प्रमुख आजार आहेत शेळ्यांमध्ये ज्याचं लसीकरण करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण करडांच्या आहारावर जाऊ. जो प्रश्न आपण विचारला, तर करडांचा आहार हा सर्वात महत्त्वाचा आहे. जसं शेळीपालनावर 70-75% खर्च खाद्यावर होत असतो व्यावसायिक शेळीपालनामध्ये. पारंपरिक शेळीपालनामध्ये तेवढा खर्च होत नाही. परंतु व्यावसायिक शेळीपालन जेव्हा करायचं झालं तर त्याच्यामध्ये 70 ते 75% खर्च जो आहे तो या खाद्यावर होत असतो. आणि जसं मी सांगितलं की जी प्रमुख बाब आहे यशस्वी व्यावसायिक शेळीपालनाची ते म्हणजे करडांचं संगोपन आणि करडांचा आहार. तर त्याचं आहाराचं नियोजन करणं फार गरजेचं आहे. जसं सर आपण सांगितलं की आहाराचं नियोजन आणि आज आपण विषय घेतला आहे की व्यावसायिक शेळीपालनामध्ये करडांच्या आहाराचं व्यवस्थापन कसं करता येईल. आपण बरेचदा पशुपालकांकडून ऐकतो की शेळीपालन करत असताना त्यांना काही अडचणी उद्भवतात ज्यामध्ये प्रामुख्याने आपण त्याला म्हणू शकतो की करडांमध्ये मरतुकीचं प्रमाण जास्त आहे. तर मरतुकीचं प्रमाण हे जास्त कशा प्रकारे असू शकते किंवा त्यांची कोणकोणती कारणं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील? करडांमध्ये मरतुकीचे प्रमाण हे साहजिकच जास्ती प्रमाणात आहे आणि याची कारणं दोन प्रकारची असू शकतात. एक तर उपासमार आणि दुसरं म्हणजे करडांना लागणारी हागवण. तर जास्त दुधाचं प्रमाण झाल्यामुळे त्यांना हागवण लागू शकते. तर या दोन्ही प्रकारामुळे करडांची मरतूक होते. प्रामुख्याने उपासमारीमुळे करडांची मरतूक जास्ती होते. त्याचं कारण असं की शेळीला असलेलं दूध, जी काही आपली स्थानिक शेळी आहे त्याचं दूध उत्पादन फार कमी आहे. आणि आपल्याकडे आपण बघतो की शेळ्यांमध्ये जुळे तिळे याचं प्रमाण जास्ती आहे. बरोबर. एक बच्चा देण्याचं प्रमाण कमी आहे. शेळीमध्ये साधारणतः जुळे आणि तिळे आपण जास्ती बघतो. मग शेळीमध्ये जेव्हा दूध उत्पादन कमी आहे, एक सरासरी दूध उत्पादन 300 ml आपण धरून चालतो आपल्या स्थानिक शेळीचं किंवा आपल्या भाषेमध्ये आपण गावरानी शेळी त्याला म्हणू. आणि बच्च्यांची जी गरज आहे दुधाची करडांची ती एका बच्च्याचीच गरज 300 ml अशी आहे. मग ज्या परिस्थितीमध्ये 2 किंवा 3 बच्चे जर असले तर ते एका शेळीच्या दुधावर त्या बच्चांचं संगोपन होत नाही. मग एक बच्चा जो चांगला सुदृढ होतो आणि बाकी दुसरा आणि तिसरा बच्चा पर्यायाने उपासमारीने त्या ठिकाणी दगावतो. तर हे एक
मर्तुकीचं प्रमुख कारण आहे आणि हे पशुपालकांना कळत नाही, न कळत त्यांच्याकडनं याबाबत चूक होते आणि मर्तुकीचं प्रमाण होते. नक्कीच सर, या ठिकाणी आपल्याला या चर्चेमधून हेच आपल्या पशुपालकांना सांगायचं आहे की करडांमध्ये जे मर्तुकीचं प्रमाण आहे, आणि आपण या ठिकाणी जे विस्तृतपणे सांगितलं की करडांना ज्या प्रमाणामध्ये दूध मिळायला पाहिजे आणि त्या प्रमाणामध्ये शेळीकडून करडांना दूध मिळताना दिसत नाही आणि पर्यायाने मर्तुकीचं प्रमाण त्या ठिकाणी वाढत असते आणि पुढे आपल्या पशुपालकांना त्याचं नुकसान होतं, आर्थिक नुकसान होताना दिसते. तर या ठिकाणी सर, या कार्यक्रमामध्ये मला आपल्याला विचारायचं आहे की अशी परिस्थिती वारंवार उद्भवते ग्रामीण भागामध्ये. ग्रामीण भागामध्ये आपण बघतो की गावरानी शेळ्या 3 बच्चे देतात, 4 बच्चे देतात, परंतु आपण जे कारण या ठिकाणी सांगितलं त्यामुळे मर्तुकीचं प्रमाण वाढलेलं आहे. तर याच्यावरती काही मात करता येईल का? म्हणजे जर शेळीपासून योग्य प्रमाणात करडांना दूध मिळत नसेल तर आपण पर्यायी व्यवस्था काय करायला पाहिजे, असं काय या ठिकाणी काय सांगाल सर? नक्कीच याच्यामध्ये फार चांगले उपाय आम्ही शोधून काढलेले आहे, ज्याला आपण पर्यायी दूध म्हणतो. आणि या करडांचं संगोपन या पर्यायी दुधावर करत असताना आपण 0 डे ज्याला म्हणतो आपण, म्हणजे बच्चा जन्माला आल्यापासूनच त्याची काळजी घेत असतो. अर्थात बच्चा आईच्या शेळीच्या पोटात असतानाच आपण त्याची काळजी सुरू करतो. साधारणतः एक 5 महिन्याचा गाभण काळ शेळीचा असतो आणि या 5 महिन्याच्या काळामध्ये साधारण शेवटचा जो महिना आहे त्या महिन्यामध्ये आपण अतिरिक्त खुराक शेळीला आपण देत असतो, जेणेकरून बच्च्याची वाढ चांगली होईल पोटामध्ये आणि बच्चा जन्माला सुदृढ येईल, त्याचं वजन चांगलं असेल आणि भविष्यामध्ये त्याला अडचण येणार नाही. तर ही बाब आपण बच्चा पोटात असण्यापासूनच त्या करडांचं संगोपन आपण सुरू करतो. आणि उच्च आहारावर जर आपण शेळी ठेवली शेवटच्या महिन्यामध्ये तर बच्चा सुदृढ आपल्याला मिळतो आणि त्याचं दुधाचं जे नियोजन आहे पहिले 15 दिवस ते करणं फार गरजेचं आहे. कारण पहिले 15 दिवस या करडाचं संगोपन फक्त दुधावर आपण करत असतो. इतर कुठलाही आहार त्या करडांना आपण देत नाही. त्याच्यामुळे पहिले 15 दिवस जे आहे ते दुधाचं नियोजन त्या ठिकाणी आपण करत असतो. मग याच्यामध्ये सुरुवात जी होते ती चिकापासून होते. म्हणजे पहिले 2 दिवस आपण करडांना चीक देत असतो. म्हणजे सुरुवातीचं जे दूध आहे त्याला आपण चीक असं म्हणतो आणि हे 2 दिवस चीक या करडांना आपण देत असतो. या चिकामध्ये प्रथिनांचं प्रमाण साधारणतः 5-5.5 पटीने अधिक असतं नॉर्मल दुधापेक्षा. याच्यामध्ये चांगल्या प्रतीचे अमायनो ॲसिड्स असतात, ट्रिप्टोफॅन, त्याच्यानंतर विटॅमिन्स याची मात्रा या चिकामध्ये चांगली असते. आणि या चिकामध्ये विशेष म्हणजे अँटीबॉडीज असतात जे रोगप्रतिकारशक्ती या करडांना देत असते. साधारणतः आपण बघतो की रोगप्रतिकारशक्ती आईपासून या मुलांमध्ये कमी प्रमाणात येते किंवा येत नाही. तर हा एक उत्तम त्याच्यामध्ये पर्याय आहे चीक, ज्याच्यापासून रोगप्रतिकारशक्ती या करडांना मिळते आणि भविष्यात त्यांना रोगावर मात करण्याची शक्ती निर्माण होते. तर हे पहिले 2 दिवस आपल्याला चीक द्यायचा आहे आणि हा चीक द्यायचा द्यायची जी वेळ आहे ती साधारणतः 1-1.5 तासानंतरच आपण तो द्यायला पाहिजे. साधारणतः पशुपालक चीक द्यायसाठी वाट बघतात की आताच बच्चा आलेला आहे, मग याला आपण उद्या देऊ, परवा देऊ. तर असं करू नका, कारण या चिकाचं महत्त्व पहिले 1-1.5 दिवसच आहे. कारण ती चीक शोषण्याची जी प्रक्रिया आहे शरीरामध्ये ती फक्त 1-1.5 दिवसच कायम असते. त्याच्यानंतर ही प्रक्रिया बंद होते आणि याचं ॲब्सॉर्प्शन जे म्हणतो आपण चिकाचं ते शरीरामध्ये होत नाही आणि या अँटीबॉडीज ज्या आहे त्याचा लाभ त्या करडांना होत नाही आणि रोगप्रतिकार शक्ती निर्माण होत नाही. तर हे पहिले 2 दिवस महत्त्वाचे चिकासाठी. याच्यानंतर आपण दूध करडांना देणार आहोत. अर्थात जसं मी सांगितलं की एक जर बच्चा असेल तर आईचं दूध त्याला सफिशियंट आहे आणि सोबतच आपण त्या शेळीकडे दूध किती आहे हे पण आपण तपासलं पाहिजे की कमी आहे जास्त आहे, दोन्ही बाबी आपण तपासल्या पाहिजे. आणि जर पर्यायी असेल तर त्या करडाचं संगोपन त्या दुधावर होईल. परंतु जसं आता म्हटलं की 2 करडे आहे, 3 करडे आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला पर्यायी दुधाची व्यवस्था इतर 2 करडांसाठी करणं आवश्यक आहे. मग याच्यासाठी आपण पर्यायी दूध तयार केलेलं आहे. तर याच्यामध्ये विविध घटक आपण टाकत असतो. अच्छा सर, जसं आपण सांगितलं की सुरुवातीच्या काळामध्ये चिकाचं महत्त्व आहे करडांच्या संगोपनासाठी खाद्याचं व्यवस्थापन करताना. तर आपण सर्वसाधारणपणे त्याचं खाद्याचं व्यवस्थापन आपल्याला सुरुवातीच्या 3 महिन्याकरता करायचं असेल तर सुरुवातीला आपण चीक दिलेलं आहे, मग हळूहळू त्याचं पुढे 3 महिन्यापर्यंत खाद्याचं व्यवस्थापन कशा प्रकारचं राहील? जसं आता आपण सांगितलं की पहिले 15 दिवस आपण दुधावरच संगोपन करतोय करडांचं. त्याच्यामध्ये पहिले 2 दिवस चीक आणि उरलेले 13 दिवस जे आहे ते दूध. आणि 15 दिवसानंतर आपण मग हिरवा लुसलुशीत झाडपाला या करडांना आपण द्यायचा सुरुवात करायची. जसा सुबाबळीचा असेल किंवा इतर कोणता लुसलुशीत झाडपाला असेल जो पचायला सोपी असेल
तो झाडपाला आपण करडांना द्यायला हवा. याच्यासोबतच जी खुराक असते, ज्याला आपण करडांची खुराक म्हणतो, हो. ती प्रौढ शेळ्यांपेक्षा काहीशी वेगळी असते. त्याच्यात घटक थोडेसे वेगळे असतात. तर ती खुराक आपण एक साधारणतः 20 दिवसापासून या करडांना 50 ग्राम प्रमाणे द्यायला पाहिजे आणि हळूहळू ती आपल्याला वाढवायची आहे. म्हणजे करडांच्या खाद्याचं व्यवस्थापन असं आपल्याला स्टेप बाय स्टेप करायचं आहे. सुरुवातीला चीक देऊ, नंतर हिरवा लुसलुशीत चारा आणि नंतर खुराकीला आपण सुरुवात करू. तर या ठिकाणी आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. शेतकरी मित्रांनो, कुठेही जाऊ नका, बघत राहा कृषी दर्शन. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी आपण चर्चा करतो आहे की व्यावसायिक शेळी पालनामध्ये करडांच्या आहाराचं व्यवस्थापन कसं करायचं. तर सर, आपण या ठिकाणी सांगत होतात की पर्यायी दुधाची व्यवस्था आपल्याला करडांकरता करायची आहे आहाराचं व्यवस्थापन करताना. तर हे पर्यायी दूध जे आहे, म्हणजे अडचणीच्या काळामध्ये पर्यायी दूध आपल्याला कशाप्रकारे तयार करता येईल आणि ते तयार केल्यानंतर किती प्रमाणामध्ये करडांना आपण ते पाजायला द्यायला पाहिजे आणि विशेष काळजी काय आपल्याला घेता येईल ही व्यवस्था करताना, काय सांगाल सर? करडांसाठी जे पर्यायी दूध आहे ते आपण घरीच तयार करू शकतो. पशुपालक असेल, शेळीपालक असेल, ते त्यांच्या फार्मवर अगदी सहजरित्या ते करू शकतात. त्याच्यामध्ये जे घटक आहेत ते पण अगदी सहजपणे उपलब्ध होऊ शकतात. याच्यामध्ये सर्वात मोठा जो घटक आहे तो म्हणजे गव्हाची जी कणिक म्हणतो आपण, आटा ज्याला म्हणतो आपण, तो साधारणतः 52% त्याच्यामध्ये असतो. त्याच्यानंतर दूध पावडर, साधारण दूध पावडर आपण त्याच्यामध्ये घेतो, ते जवळजवळ 30% आपण त्याच्यामध्ये टाकतो. त्याच्यानंतर सोयाबीन ढेपीची ढेप जी आहे ती बारीक केलेली असेल, ती साधारणतः आपण 9% त्याच्यामध्ये टाकतो. आणि याच्यामध्ये आपण खोबरेल तेल टाकतो ऊर्जेसाठी, ते साधारणतः 7% आपण त्याच्यामध्ये टाकतो. आणि याच्याशिवाय खनिज मिश्रण जे बाजारामध्ये सहजरित्या उपलब्ध आहे, ते खनिज मिश्रण 2% आपण त्याच्यात टाकतो. आणि याच्यासोबत प्रोबायोटिक्स म्हणून जे आहे, ज्याच्यात आपण लॅक्टोबॅसिलस संबोधतो, तर ते भेटायसाठी एक सॅचेट येतं, टाकत असतो. तर हे याचे घटक झाले पूर्ण पर्यायी दुधाचे. तर हे जर तयार करायचं झालं तर आपल्याला हे सगळं मिश्रण एका ठिकाणी पहिले तयार करावं लागतं. याचं पहिले पावडर आपण दुधाचं तयार करायचं आणि मग या दूध पावडरपासून आपल्याला मग पर्यायी दूध आपल्याला तयार करावं लागतं, मदत होईल. तर हे तयार करत असताना एक साधारणतः आपण बघायला पाहिजे की आपल्याकडे किती करडे आहेत आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला किती क्वांटिटी त्याची तयार करायची आहे. समजा साधारणतः 1 किलो पावडर जर आपल्याला तयार करायचं झालं, जसं मी सांगितलं की याच्यामध्ये प्रमुख गव्हाची जी कणिक आहे ती जास्ती असते, तर मग आपण 520 ग्राम कणिक समजा आपण एका कुंड्यामध्ये जर घेतली आणि 300 ग्राम आपण त्याच्यामध्ये दूध पावडर टाकलं, साधारणतः 90 ग्राम आपण त्याच्यामध्ये सोयाबीन ढेप टाकू बारीक केलेली, ती पण आपल्याला चक्कीवरून बारीक करून मिळते. बरोबर. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये एक साधारणतः 20 ग्राम खनिज मिश्रण टाकू आणि सोबत एक सॅचेट जे आहे ते त्याच्यामध्ये फोडून आपण टाकू. सध्या आपण याच्यामध्ये अजून तेल टाकलेलं नाही, खोबऱ्याचं तेल टाकलेलं नाही, कारण खोबऱ्याचं तेल जर आपण टाकलं त्याच्यात तर त्याचे गडे होतील. मग हे पावडर आपण मिक्स करून घेतलं. बरोबर. आणि हे 1 किलो पावडर आता तयार झालं. याच्यातलं जे 1 किलो पावडर आहे त्याच्यातलं 135 ग्राम पावडर, साधारणतः 5-10 ग्राम इकडे तिकडे झालं तरी काही अडचण नाही. तर हे 135 ग्राम पावडर आपण 1 लिटर पाण्यामध्ये, कोमट पाण्यामध्ये त्याला आपल्याला टाकायचं आहे आणि विरघळून घ्यायचं आहे. बरं. सोबतच आता आपला जो तेलाचा भाग राहिला, एक साधारणतः आपण 8 ते 10 ml तेल त्या 1 लिटर दुधामध्ये जर टाकलं तर आपलं हे पर्यायी दूध 1 लिटर त्या ठिकाणी तयार झालं. सोबत 2 थेंब सायट्रिक ॲसिडचे आपण याच्यात टाकू शकतो आणि 1 लिटर हे पर्यायी दूध तयार झालं हे आपण करडांना पाजू शकतो. आता एका करडाला किती दूध लागतं, तर याचा एक अंदाज असा आहे की शरीर वजनाच्या 10% प्रमाणे आपण पर्यायी दूध देत असतो, किंवा नॉर्मल जरी दूध असलं शेळीचं ते सुद्धा आपण शरीर वजनाच्या 10% प्रमाणे पाजायला हवं. साधारणतः जे करडे आहेत शेळींचे, त्याचं वजन साधारणतः 3 किलो एक सरासरी वजन आपण धरत असतो. तर त्याच्या 10% म्हणजे 300 ml हे साधारणतः दूध, नॉर्मल दूध असेल किंवा पर्यायी दूध असेल त्याची मात्रा आपण तेवढी द्यायला हवी. मग आता 1 लिटर जर आपलं पर्यायी दूध तयार झालं तर त्याच्यावर 3 करडांचं संगोपन आपण करू शकतो एका दिवसाचं. तर त्याच्याप्रमाणे तुम्हाला नियोजन करायचं आहे की तुमच्याकडे करडं किती आहे आणि तुम्हाला दूध किती तयार करायचं आहे. उदाहरणार्थ तुमच्याकडे जर 10 करडं असतील तर तुम्हाला 3 लिटर त्या ठिकाणी दूध लागणार आहे आणि या 3 लिटर दुधासाठी तुम्हाला साधारणतः 450 ग्राम या दूध पावडरचं
रिक्वायरमेंट त्या ठिकाणी राहणार आहे. म्हणजे आपण या ठिकाणी जे पर्यायी दूध तयार करण्याची प्रक्रिया सांगितली, तर अशा प्रकारे आपल्याला पर्यायी दूध हे तयार करता येईल. शेतकरी मित्रांनो, ही चर्चा अशीच पुढे सुरू राहणार आहे. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. आपण कुठेही जाऊ नका, बघत राहा कृषी दर्शन. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. सर, या ठिकाणी आपण चर्चा करत होतो की पर्यायी दुधाची निर्मिती आपण केलेली आहे. तर आता मला आपल्याला असं विचारायचं आहे की या पर्यायी दुधाची साठवणूक आपण कशी करायची, किंवा पाजताना करडांना आपल्याला पाजायचं आहे तर पाजताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, याविषयी काय सांगाल सर? हे दूध तयार करत असताना आपण साधारणतः जे पावडर तयार करतो ते पावडर आपण साधारणतः 8 ते 10 दिवस पुरेल याप्रमाणे तयार करून घ्यायचं आहे. खूप एक महिनाभराचा 2 महिन्याचा पावडर तयार करायची गरज नाही, कारण ते टिकवून ठेवणं फार महत्त्वाचं आहे. तर साधारणतः 8 ते 10 दिवस पुरेल असं आपण पावडर तयार करायला हवं. इझिली आपण पावडर तयार करू शकतो, कधीही परत ते आपण जेव्हा गरज पडेल तेव्हा तयार करू शकतो. आता जे दूध आपण या पावडरपासून बनवतो आहे ते दूध आपल्याला रोजच्या रोज बनवायचं आहे. अच्छा. हां, रोजच्या रोज बनवून ते रोज संपवायचं आहे. बरोबर. इवन म्हणजे सकाळचं दूध असेल तर आपण सकाळीच ते संपवायचं आहे. तर त्याचं नियोजनच आपल्याला अशा रीतीने करायचं आहे की आपल्याकडे जेवढे करडे असतील त्याप्रमाणे आपण दूध बनवून ते त्यावेळेस संपेल ही काळजी घ्यायची आहे. आणि साधारणतः सकाळ, दुपार, संध्याकाळ असं 3 वेळा ते आपण विभागून जर करडांना पाजलं तर ते जास्त फायदेशीर ठरेल, किंवा पोटफुगी, हागवण अशा प्रकारचे त्रास करडांना होणार नाही. सर, मला या ठिकाणी एक प्रश्न असा विचारायचा आहे की आपण प्रक्रिया सांगितली की पर्यायी दुधाची निर्मिती कशी करता येईल किंवा शेतकरी हा कशा प्रकारे तयार करू शकेल. तर अशा प्रकारचं काही संशोधन झालेलं आहे का, किंवा आपलं जे विद्यापीठ आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत अशा प्रकारचं काही संशोधन झालेलं आहे का, याविषयी काय सांगाल सर? नक्कीच. आम्ही ह्या संशोधनाअंतीच हा जो काही पर्याय तुम्हाला सांगितला आहे किंवा सगळ्या पशुपालकांना आपण सांगतो आहे तो संशोधनाअंतीच आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत या पर्यायी दुधावर बरंच संशोधन आम्ही केलेलं आहे आणि वेगवेगळे पर्यायी दुधाचे पर्याय त्या ठिकाणी आम्ही तपासलेले आहे करडांमध्ये. मग 3 महिन्यासाठी असेल, 2 महिन्यासाठी असेल, तर अशा वेगवेगळ्या ट्रायल आम्ही घेतल्या आणि त्याच्या निष्कर्षाअंती आम्ही अशा प्रकारचं हे पर्यायी दूध अंतिम केलं आणि त्याची शिफारस आम्ही केलेली आहे की हे पशुपालकांनी त्या ठिकाणी त्याचा वापर करावा. सर, आपण बरेचदा पशुपालकांकडून, शेळीपालकांकडून असं ऐकतो की करडांमध्ये मरतुकीचं प्रमाण जास्त आहे. जसं आपण आपल्या चर्चेमध्ये सांगितलं की मरतुकीचं प्रामुख्याने कारण एक हेही आहे की पुरेशा प्रमाणामध्ये त्याला दूध मिळत नाही, आणि म्हणूनच आपण त्याला पर्यायी दूध कशा प्रकारे तयार करता येईल आणि त्याचा वापर कशा प्रकारे करता येईल जेणेकरून करडं आपल्याला चांगल्या प्रकारे वाढवता येतील किंवा त्यांचं आरोग्य जपता येईल. तर जनजागृती या संदर्भात जर आपल्याला करायची असेल ग्रामीण भागामध्ये किंवा पशुपालकांमध्ये, तर आपल्याला पर्यायी दुधाचं महत्त्व आपल्या शेतकरी बांधवांना कशा प्रकारे पटवून देता येईल? याच्यासाठी शेळीपालकांकडे त्यांच्या फार्मवर अगदी जाऊन त्यांच्या दारापर्यंत पोहोचून आपल्याला हे प्रयोग त्यांना सफल करून दाखवावे लागतील. त्याच्यानंतर पशुपालकांना किंवा शेळीपालकांना याचं महत्त्व पटेल. आम्ही काही अंशी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारचे काही प्रयत्न आपल्या विद्यापीठाकडून? बिलकुल. आम्ही बऱ्याच ठिकाणी जाऊन तशा प्रकारचं दूध तयार करून देतो आणि प्रत्यक्ष ते करडांना पाजून अगदी आवडीने पितात करडं. आधी थोडासा 1-2-3 तास आपल्याला त्रास होतो, परंतु एकदा सवय लागली करडाला की फार आवडीने ते हे दूध पितात. तर हे असे यशस्वी प्रयोग आम्ही शेतकऱ्यांच्या दारापर्यंत सुद्धा केले आहे आणि हाच प्रयत्न भविष्यात राहील की जास्तीत जास्त शेळीपालकांपर्यंत याचा प्रसार कसा होईल आणि त्याचं वापर त्याचा पशुपालकांनी किंवा शेळीपालकांनी करायला हवा. हा आमचा एक प्रयत्न नेहमीच राहील. या अनुषंगाने एक अजून प्रश्न सर माझ्या डोक्यात आणि शेतकरी बांधवांच्या डोक्यात सुद्धा आलेला असेल की आपण पर्यायी दुधाची व्यवस्था केलेली आहे आणि आपण प्रक्रिया सांगितलेली आहे, तर नैसर्गिक दूध जे शेळीपासून मिळतं आणि पर्यायी दूध जे आपण तयार करतो आहे यामध्ये काही फरक आहे काय, की जे आवश्यक जीवनसत्व आहेत किंवा जे प्रथिन आहेत ते पर्यायी दुधामधून पुरेशा प्रमाणात त्यांना आपण देऊ शकतो का करडांना? नक्कीच. आपण त्याच्याच सगळ्या बाबी लक्षात घेऊन आपण ते पर्यायी दूध तयार केलं. नैसर्गिक दुधाप्रमाणेच सगळे घटक त्याच्यामध्ये आहे आणि तेच पोषण मूल्य आपण त्या पर्यायी दुधातून पुरवतो. उलट त्याचा जो खर्च आहे तो नैसर्गिक दुधापेक्षा आपण अर्धा करतो या पर्यायी दुधात. तर ही एक जमेची बाजू आहे. आणि दुसरं, दूध पाजताना जसं मी सांगितलं की शरीर वजनाच्या 10% पाजावं,
तर हा पहिल्या महिन्यातला प्रमाण आहे. हो. दुसऱ्या महिन्यामध्ये शरीर वजनाच्या 1.15 आणि तिसऱ्या महिन्यामध्ये शरीर वजनाच्या 1.25 म्हणजे दुधाचं प्रमाण हळूहळू कमी करायचं करता 3 येईल महिन्याप्रमाणे. तर अशाप्रमाणे दूध आपण द्यायला हवं. नक्की नक्की. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी व्यावसायिक शेळी पालनामध्ये करडांच्या आहाराचं व्यवस्थापन आणि निश्चितच पर्यायी दुधाचं व्यवस्थापन आपल्याला कशा प्रकारे करता येईल या ठिकाणी आपण चर्चा केलेली आहे की ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करडांमध्ये मर्तुकीचं प्रमाण दिसते आणि ज्या उद्देशाने किफायतशीर शेळी पालन हे आपल्या पशुपालकांना करायचं आहे तो उद्देश कुठेतरी सफल होताना दिसत नाही. कारण की करडं जर त्या ठिकाणी मरत असतील तर निश्चितच मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान त्या ठिकाणी होत असतं आणि हे आर्थिक नुकसान आपल्याला जर टाळायचं असेल तर निश्चितच व्यावसायिक शेळी पालनामध्ये करडांच्या आहाराचं व्यवस्थापन आणि पर्यायी दुधाचं व्यवस्थापन होणं अतिशय आवश्यक आहे. एक फार महत्त्वाची आणि मोलाची माहिती या ठिकाणी आपल्या तज्ज्ञांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि मला अशी या ठिकाणी आशा आहे की आपण सगळेजण या अशा प्रकारच्या माहितीचा वापर आपल्या व्यावसायिक शेळी पालनामध्ये कराल आणि उत्तरोत्तर आपली प्रगती करून घ्याल व्यावसायिक शेळी पालनामध्ये. तर सर, आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या पशुपालकांना व्यावसायिक शेळी पालनामध्ये करडांच्या आहाराचं व्यवस्थापन आणि पर्यायी दुधाचं व्यवस्थापन कसं करता येईल या ठिकाणी सुंदर अशी माहिती दिली. त्याकरता कृषीदर्शन या कार्यक्रमामध्ये नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयामधून आपण या ठिकाणी आलेला आहात. तर नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर.